माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, आज काकासाहेब सुलाखे यांची जयंती आपण साजरी करत आहोत. थोरा मोठ्यांच्या किंवा जे मोठे व्यक्ती असतात त्यांच्या आपण जयंती का साजरी करतो, तर यांनी जे कार्य केलेलं असतं ते पुढील पिढीमध्ये आपल्याला त्यांचं सांगायचं असतं, त्यांच्या कार्याचा गौरव करायचा असतो आणि या नवीन पिढीने त्यांच्या कार्यातून काहीतरी घ्यायला हवं आहे. आकाशात चमकणाऱ्या विदुलतेची आठवण व्हावी, हिमालयाच्या उत्तुंगतेची साक्ष पटावी, गंगेच्या पावित्र्याची याद यावी, अशा आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचं देणं लाभलेले कैलासवासी काकासाहेब सुलाखे. कैलासवासी काकासाहेब सुलाखे हे एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते. मोठ्या फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला. एवढ्या श्रीमंतीमधले हे असतानाही समाजकार्याची धुरा त्यांनी हातामध्ये घेतली. ज्या वेळेला लोकमान्य टिळक यांनी बार्शीमध्ये भेट दिली होती, त्याच वेळेला त्यांनी नॅशनल एज्युकेशन आणि स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वदेशी याच्यावरती भर दिला होता. या व्याख्यानातून, या ज्वाज्वल भाषणातून काकासाहेबांनी प्रेरणा घेतली आणि न्यू हायस्कूल तसेच लोकमान्य मिल याची स्थापना केली. त्यानंतर काकासाहेबांनी ही संस्था वाढावी म्हणून खूप मोठे कष्ट घेतले. अथक परिश्रमातून ही संस्था नावारूपाला आणली. हे छोटंसं लावलेलं रोपटं त्यांनी आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं आहे. याच्याच ह्या सगळ्या शाखा आहेत: सुलाखे हायस्कूल, कॉम्प्युटर सेंटर, नवीन मराठी शाळा, शिशु विहार तसेच सुलाखे इंग्लिश मीडियम स्कूल. त्यांच्या अथक परिश्रमातून ही संस्था नावारूपाला आली. या संस्थेतून अनेक विद्यार्थी मोठे झाले, इंजिनियर, डॉक्टर्स या अनेक क्षेत्रात नाव कमवले. इव्हन परदेशात सुद्धा या हायस्कूल मधले स्टुडंट आपले आहेत आणि ते जेव्हा परत येतात त्यावेळेला ह्या शाळेला भेट देतात, त्यावेळेस ते म्हणतात की खरोखरच काकासाहेब नसते तर काय झालं असतं, किंवा काकासाहेबांनी ही संस्था उभं केली म्हणून आम्ही घडलो, असेही त्यांचे उद्गार आपल्याला ऐकावयास मिळतात. असे हे काकासाहेब ज्यांनी शिक्षणाची गंगा ही बार्शीमध्ये आणून पोहोचवली. अशा या काकासाहेबांना विनम्र अभिवादन करून मी शेवटी एवढंच म्हणेन, या परतुनी काकासाहेब पाहण्या आपली शाळा पुन्हा, तुम्ही लाविलेला वेलू जाऊन भिडला गगना. नमस्कार. आज आपण सुलाखे हायस्कूल बार्शी या ठिकाणी कैलासवासी काकासाहेब सुलाखे यांच्या 137व्या जयंतीनिमित्त एकत्र आलेलो होतो. तर त्यानिमित्त अमोल सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या जयंती महोत्सवाविषयी थोडीशी माहिती सांगावी. नमस्कार सर. आज या ठिकाणी बार्शी एज्युकेशन सोसायटीचे मूळ संस्थापक अध्यक्ष कैलासवासी भगवंत पंढरीनाथ तथा काकासाहेब सुलाखे यांचा 137वा जयंती महोत्सव संपन्न होतो आहे. खरं तर काकासाहेब सुलाखे यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी स्वातंत्र्य काळामध्ये लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण प्रसार हे धोरण अवलंबलेलं होतं, त्यावेळी आपल्या बार्शीच्या भगवंत मैदानावरती त्यांची एक सभा संपन्न झालेली होती आणि त्यामध्ये त्यांनी हा विषय मांडलेला होता की शिक्षण प्रसार आणि शिक्षणाची क्रांती झाली पाहिजे. त्यांच्या एका भाषणाने काकासाहेब सुलाखे यांच्या मनावरती एवढा मोठा परिणाम झाला आणि त्यांनी ठरवलं की आजपासून आपण आज जरी विचार केला तरी एखादी शैक्षणिक संस्था या शहर आणि परिसरामध्ये उभी करूयात. इथल्या गोरगरीब जनतेला, इथल्या श्रमकरी कष्टकरी लोकांच्या मुलाबाळांना शिक्षण मिळालं पाहिजे, हा उदात्त हेतू त्या ठिकाणी काकासाहेब सुलाखे यांनी समोर ठेवला आणि ही बार्शी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था या भूमीमध्ये स्थापन केली. खरं तर या भूमीमध्ये ज्या त्यांनी ही संस्था स्थापन केली त्या भूमीबद्दल सांगायचं म्हटलं तर येथे नांदतात श्रमर्षी या भूमीला शरण नाही, येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही, येथे कला जीवनमय आहे अर्थाला अपहरण नाही आणि येथे भविष्य जन्मत आहे इथल्या सीमांना मरण नाही. काकासाहेबांनी जी संस्था या ठिकाणी सुरू केली त्या संस्थेमध्ये आजपर्यंत हजारो लाखो विद्यार्थी शिकून बाहेर पडलेले आहेत. इथला प्रत्येक विद्यार्थी
तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात नव्हे तर जगात सुद्धा आपलं कर्तृत्व सिद्ध करतो आहे. अनेक ठिकाणी जगभरामध्ये वेगवेगळ्या सर्वोच्च पदावरती या शाळेचे विद्यार्थी काम करताना आम्हाला दिसतात. खरं तर या बार्शी एज्युकेशन सोसायटीची ज्ञानशाखा आहे सर, सुलाखे हायस्कूल बार्शी म्हणून, ती शतक महोत्सवी वर्ष संपन्न साजरं करते आहे. 100व्या वर्षामध्ये पदार्पण सुलाखे हायस्कूलचं होत आहे, चालू आहे, वर्ष 100वा आहे त्यांचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तर असं म्हणेन, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या संस्था आहेत त्यामध्ये 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या खूप कमी आहेत. त्यामध्ये 100व्या वर्षामध्ये शतक महोत्सवी वर्ष संपन्न करणारं सुलाखे हायस्कूल यानं या महाराष्ट्रामध्ये अनेक पिढ्या घडवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं काकासाहेब सुलाखेंचं नाव हे महाराष्ट्रभर अशा पद्धतीनं ओळखलं जातं की जर तुम्ही बाहेर गेलात आणि तुम्ही जर विचारलं की तुम्ही कुठले, तुम्ही बार्शी नाव सांगितलं तर ती सुलाखेंची बार्शी का असं म्हणून सुद्धा लोक ओळखतात. यावरून सुलाखेंच्या नावावरून बार्शीची ओळख होते. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की बार्शी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय काकासाहेब सुलाखेंचं कार्य काय आणि कशा स्वरूपाचं आहे. अगदी थोडक्यामध्ये त्यांनी काही केलेल्या संस्थांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर त्यांनी बार्शी एज्युकेशन सोसायटी नावाची शाखा स्थापन केली, या तालुक्यामध्ये शैक्षणिक चळवळ निर्माण केली. त्यानंतर इथल्या समाजातील लोकांना, इथल्या कामगारांना, इथल्या कष्टकरी जनतेला हाताला काम मिळावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लोकमान्य मिलची स्थापना केली. आणि लोकमान्य मिलला नाव लोकमान्य का हेही तुमच्या लक्षात आलं असेल की लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेलं हे व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून त्यांनी लोकमान्य मिलला लोकमान्य असं नाव दिलं. आणि त्या मिलमध्ये त्या काळामध्ये हजारो श्रमकरी कष्टकरी लोक काम करायचे आणि त्या लोकांच्या मिळालेल्या जो रोजगार होता तो रोजगार सुरक्षित राहावा, त्यांना कुठेतरी त्यांच्या पैशाला एक सुरक्षितता लाभावी या उद्देशाने त्यांनी भगवंत सहकारी पतसंस्था निर्माण केली. आणि आज शेकडो वर्षाची परंपरा असणारी ती पतसंस्था त्याच तोलामोलात आणि त्याच डौलात आज बार्शी शहरात मोठ्या रुबाबात उभी असताना आपल्याला पाहायला मिळते. आजकाल समाजात जर तुम्ही नजर टाकली तर कुठल्याही पतसंस्था उभा राहतात आणि बुडतात, डुबतात, लोकांची कर्ज बुडतात हे आपल्याला पाहायला मिळतं. पण भगवंत सहकारी पतसंस्था ज्या पद्धतीनं विश्वासार्हता त्यांची आहे आणि ती ज्या पद्धतीनं काम करतायत त्यामध्ये काकासाहेबांचा विचार आहे हेही मी तुम्हाला आवर्जून या निमित्तानं सांगू इच्छितो. त्याचबरोबर इथल्या परिसरातल्या लोकांमध्ये, इथल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड विकसित व्हावी. वाचनाने माणूस प्रगल्भ बनतो, वाचनाने माणसाच्या मनात मध्ये विचारामध्ये क्रांती निर्माण होते, माणूस